मी विजय साळवी. एबीपी माझाच्या या खास गप्पांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. निर्बंध सगळे मुक्त झालेले आहेत आणि आपण महाराष्ट्राच्या सर्वात प्रतिष्ठेच्या, कुस्तीतल्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठेच्या अशा किताबाच्या लढतीसाठी किंबहुना महाराष्ट्र केसरीसाठी सज्ज झालेलो आहोत. आणि महाराष्ट्र केसरीसाठी अख्खा महाराष्ट्र जेव्हा सज्ज होतो ना, तेव्हा वातावरण मोठं रोमांचित झालेलं असतं. पण त्याच वेळी या महाराष्ट्र केसरीला एक छोटंसं का होईना पण गालबोट लावणारी बातमी आली आहे, आणि ती म्हणजे यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा सर्वात प्रमुख दावेदार असलेला शिवराज राक्षे, पुणे शहरचा शिवराज राक्षे हा खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि त्यामुळंच त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. मोठी दुर्दैवाची बातमी आहे, कारण शिवराज राक्षे हा केवळ एक पुणे शहरचा, महाराष्ट्राचा मोठा पैलवान नाही, तर तो आज भारताचा एक नामांकित मल्ल बनलेला आहे. आणि म्हणूनच यंदा त्याच्याकडून महाराष्ट्र केसरीमध्ये एक मोठी अपेक्षा आपल्याला करण्यात येत होती. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2014, 15, 16 अशी सलग 3 वर्ष विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं. मग त्याच्या पुढच्याच वर्षी अभिजित कटकेनं किरण भगतला हरवून महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. आणि त्यानंतर जेव्हा अपेक्षा करत होतो की नवीन कोणीतरी विजेता येईल, नवीन कोणीतरी विजेता येईल, तर शिवराज राक्षेच्या रूपानं एक नवीन आव्हान या महाराष्ट्राच्या कुस्तीत तयार होतं असं दिसत होतं. पण दुर्दैवानं भुगावच्या महाराष्ट्र केसरीत त्याला अभिजित कटकेशीच खेळताना एक दुर्दैवी दुखापत झाली आणि त्यानंतर शिवराज राक्षेला मोठी विश्रांती घ्यावी लागली. पण मोठ्या विश्रांतीनंतर तो परत आला, आणि परत आला तर कसा, जबरदस्त कमबॅक त्यानं केलं. आणि यंदा महाराष्ट्राला तब्बल 51 वर्षानंतर सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 125 किलो वजनी गटात, म्हणजे खुल्या वजनी गटात जो गट महाराष्ट्र केसरीचा गट मानला जातो, त्या गटामध्ये त्यानं महाराष्ट्राला सुवर्णपदकाची कमाई करून दिली. मग जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धेत त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. असा शिवराज राक्षे, त्याला जर महाराष्ट्र केसरी यंदा आपण जर प्रमुख दावेदार मानलं नाही तर कसं होणार हो. त्यामुळे जबरदस्त असं आव्हान होतं. आणि म्हणूनच पुणे शहरचा हा शिवराज राक्षे यंदा नंबर 1वर होता महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवण्यासाठी. पण दुर्दैवानं तुर्कीमध्ये झालेली त्याला खांद्याची दुखापत अजून त्याला त्रास देते. म्हणून हा गडी सध्या, माझं त्याच्याशी बोलणंही झालं, सध्या आपल्या घरी म्हणजे राक्षेवाडीत, जे खेड तालुक्यात आहे पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये, त्या राक्षेवाडीत तो सध्या विश्रांती घेतोय. लवकरात लवकर त्यानं बरं व्हावं आणि पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात उतरावं, ही सगळी आपण त्याला शुभेच्छा देऊया. पण गुढीपाडव्याच्या निमित्तानं या महाराष्ट्र केसरीत शिवराज राक्षे नसणार, ही मात्र आपल्या सगळ्यांसाठी मनाला कुठंतरी खट्टू करणारी गोष्ट आहे. पण शिवराज राक्षे परत येईल, नव्या जोमानं येईल अशी अपेक्षा आहे. शिवराज राक्षे जर नाही तर मग कोणाला मिळू शकतो किताब, किंवा कोण त्याच्या शर्यतीत, या महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीत येऊ शकतो? तर अर्थातच अनेक नावं आहेत. पण जर क्रमानं घ्यायचं आहे, मी नंबर 1 म्हणणार नाही, नंबर 2 म्हणणार नाही, पहिला नंबर म्हणणार नाही, दुसरा नंबर म्हणणार नाही, पण जर पहिलं नाव त्याच्यामध्ये जर घ्यायचं असेल शिवराज राक्षेच्या बरोबरीनं, तर नाव घ्यावं लागेल अर्थातच हर्षवर्धन सदगीरचं. का बाबा हर्षवर्धन सदगीर? तर हर्षवर्धन सदगीर हा 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता, 2019 सालचा. त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष महाराष्ट्र केसरी झालीच नाही, कारण आपण सगळेजण कोरोनाच्या विळख्यात अडकलो होतो. आणि कुस्ती हा तर कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, म्हणजे शरीराचा एकमेकाला स्पर्श होतो 2 पैलवानांचा खेळताना. त्यामुळे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स शक्य तितक्या उशिरानं सुरुवात करण्यात आली, आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र केसरी यंदा 2 वर्षानंतर होते. पण हर्षवर्धन सदगीर जो 2 वर्षापूर्वी होता महाराष्ट्र केसरीमध्ये जिंकणारा हर्षवर्धन सदगीर, तो अजून कायम आहे का? होय, नक्कीच तोच हर्षवर्धन सदगीर अजूनही कायम आहे. याचं मुख्य कारण, ज्या सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेनं 125 किलो वजनी गटात, खुल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली, त्याच सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्या खालोखालच्या गटात म्हणजे 97 किलो वजनी गटात रौप्य पदकाचा मानकरी कोण ठरला असेल तर तो हर्षवर्धन सदगीर. आणि आपण जेव्हा त्याच्या तालमीत कात्रजला काका पवारांच्या तालमीत जेव्हा आपण गेलो होतो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात, तेव्हा त्यांना सांगितलं होतं मीच कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे ही जी भावना आहे ना पैलवानाची, की मी कुठेतरी कमी पडलो म्हणून मला रौप्य पदक मिळालं, तर ही जी वसळून वरती यायची, आपली जी कमी आहे, आपली जी कमतरता आहे, आपल्यामधली जी उणीव आहे, ती बाहेर काढण्याची जी प्रयत्न
हर्षवर्धन सदगीरकडे आहेत किंवा त्याच्या मनातलं तो बोलून दाखवतो, तेव्हाच लक्षात येतं की या पैलवानाचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. महाराष्ट्र केसरी मिळाला आहे, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळालं आहे, तरी देखील तो म्हणतोय माझीच कुठेतरी कमी राहून गेली आहे माझ्यामध्ये, म्हणून मला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे नक्कीच मी त्याला शिवराज राक्षे इतकाच या महाराष्ट्र केसरी किताबाचा दावेदार मानीन. सध्या तरी शिवराज राक्षे नाही आहे, पण हर्षवर्धन सदगीर एक मोठं नाव आहे. तितकंच मोठं नाव जर कोणाचं घ्यावं लागेल तर आज BGमध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सेनादलात दाखल झालेला आपला वाशिमकडनं खेळणारा पैलवान, आणि तो म्हणजे सिकंदर शेख. मैदानी कुस्तीचा बादशाह मानला जातो, मातीतला शहनशाह मानला जातो सिकंदर शेख. आणि सिकंदर शेखसाठी यंदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याची आता उत्तम 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 संधी चालून आली आहे, कारण त्याच्या तोडीचा कदाचित शिवराज राक्षे या स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागलेली आहे. त्यामुळे त्याच्यासमोर नक्कीच मातीमध्ये अनेक आव्हानं असतील, पण जर सिकंदर शेख मातीमधला विजेता ठरला तर त्याच्यासमोर आव्हान असणार आहे ते मॅटमधल्या हर्षवर्धन सदगीरचं किंवा दुसरा कोणीही येऊ शकेल. पण हर्षवर्धन सदगीर ज्याचं आपण नाव घेतलं ते मोठंच नाव आहे, तितकंच ताकदीचं नाव आपण जे घेतो आहे ते सिकंदर शेखचं. 2019 साली त्याने सिनियर नॅशनलमध्ये गोल्ड मिळवलं, तो सिकंदर शेख. त्याच वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये ज्यानं गोल्ड मिळवलं तो सिकंदर शेख. त्याच वर्षी अंडर 23 म्हणजे 23 वर्षांखालील सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं ज्यानं सुवर्णपदक मिळवलं तो सिकंदर शेख. आजच्या घडीला भारतातला मैदानी कुस्तीतला एक सर्वोत्तम मल्ल मानला जातो. जसापट्टी हे खूप मोठं नाव आहे राष्ट्रीय कुस्तीमध्ये, मातीच्या कुस्तीमध्ये, पण त्या जसापट्टीलाही ज्यानं घाम फोडला तो कोण आहे तर आपल्या वाशिमचा सिकंदर शेख. सध्या खडकीमध्ये बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सेनादलात तो असल्यामुळे त्याच्या सरावाला, त्याच्या तालमीला, त्याच्या कुस्तीलाही एक वेगळी शिस्त लागली आहे. आणि म्हणूनच तो या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नक्कीच दावेदार किंबहुना हर्षवर्धन सदगीरचा आव्हानवीर ठरू शकतो, यात माझ्या मनात शंका नाही. आणखी एक नाव कोणाचं घेता येईल? अर्थातच यजमान साताऱ्याचा किरण भगत. किरण भगत खरं तर 2017 साली तो विजेतेपदाच्या कुठंतरी जवळ आला होता. आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की अभिजित कटकेकडनं त्याला किताबाच्या कुस्तीत, म्हणजे फायनल नंतरची जी किताबाची कुस्ती होते, मातीचा विजेता आणि मॅटचा विजेता या दोघांमध्ये जी किताबाची कुस्ती होते त्या कुस्तीमध्ये त्याला अभिजित कटकेकडनं हार स्वीकारावी लागली. त्यामुळे अगदी जवळ पोचूनसुद्धा किरण भगतला महाराष्ट्र केसरीपासून मुकावं लागलं होतं. पण तो किरण भगत यंदा मात्र जबरदस्त तयारीत आहे. गेली 2 वर्ष तो आपल्याला कुठे दिसत नव्हता. कुठे आहे किरण भगत, कुठे आहे किरण भगत, असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण किरण भगत होता कुठे कल्पना आहे? होय, किरण भगत छत्रसालच्या तालमीमध्ये सराव करत होता. आणि त्या छत्रसालच्या तालमीमध्ये सराव करून गेली 2 वर्ष त्यानं घाम गाळला आहे. जबरदस्त आव्हान त्यानं स्वतःचं निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या मैदानांमध्ये, वेगवेगळ्या मातीच्या मैदानांमध्ये, वेगवेगळ्या कुस्त्यांमध्ये तो आपला दर्जा दाखवून देतो आहे. पण 2 वर्षानं उतरणारा किरण भगत 2017च्या तुलनेत आज 4 ते 5 वर्षांनी वय वाढलेला किरण भगत या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, या सगळ्या बाजू जरी त्याच्या उण्या असल्या तरी एक बाजू त्याची मात्र प्लस आहे, आणि ती म्हणजे यंदाची महाराष्ट्र केसरी ही सातारमध्ये होते. आणि सातारमधलं मोही हे आपल्या किरण भगतचं गाव आहे. त्यामुळे सातारमध्ये खेळताना किरण भगत इतका पाठिंबा कुणालाही मिळणार नाही. आणि जेव्हा पैलवान मातीतला उतरतो ना, तेव्हा असे जर प्रेक्षक त्याच्या बाजूने असतील तर मला वाटतं किरण भगत या महाराष्ट्र केसरी किताबासाठी, मग समोर हर्षवर्धन सदगीर असेल किंवा दुसरं कोणी असेल, त्याचा आव्हानवीर नक्की 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 ठरू शकतो. अनेक नावं आहेत त्याच्या पलीकडे देखील, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे 2018 साली विजेता ठरलेला, महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला बाला रफिक शेख. बाला रफिक शेख हा खरं तर सोलापूरच्या करमाळ्याचा पैलवान. घरात कुस्तीचं वातावरण, घरात अध्यात्माचं वातावरण, आणि हा असा पैलवान पुण्यात गणेश दांगटांच्या हनुमान आखाड्यात सराव करतो. आणि तो बाला रफिक शेख यंदा मातीची मैदानं, आपली राज्यातली जी मातीची मैदानं आहेत तो गाजवतो आहे. त्यामुळे तोही चांगल्या तयारीत आहे.
त्यामुळे मातीच्या मैदानांमध्ये महाराष्ट्र केसरीच्या किताबाच्या शर्यतीत दाखल होण्यासाठी ज्या कोणा पैलवानांमध्ये चुरस असणार आहे त्यात किरण भगत आहे, किरण भगतच्या बरोबरीनं बाला रफिक शेख आहे आणि ही मंडळी नक्कीच अतिशय दमदार असतील. मी आत्ता जे सांगितलं तुम्हाला बाला रफिक शेख, तर तो बाला रफिक शेख काय पराक्रम गाजवू शकतो आपण आधी पाहिलं आहे जालन्याच्या महाराष्ट्र केसरीमध्ये आणि यंदा तो तितक्याच तयारीनं उतरतो आहे. आणखी जर कोणाचं नाव घ्यायचं झालं तर सोलापूरमधल्या मी कोणाचं नाव घेईन माहिती आहे? बरोबर ओळखलं. नुकत्याच झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला आणि बाला रफिक शेख सारखाच सोलापूरचाच असलेला महेंद्र गायकवाड. महेंद्र गायकवाड हा काका पवारांच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या तालमीत आहे आणि मुख्य म्हणजे त्यानं जेव्हा या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं ना, तेव्हा त्यानं मोठा भारतीय कुस्तीमध्ये ज्याचा दबदबा आहे त्या अनिरुद्ध कुमारला हरवलं आहे आणि म्हणूनच महेंद्र गायकवाड आज वयानं ज्युनियर जरी असला तरी सिनियर गटाच्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत त्याचं आव्हान हे तितकंच तगडं मानलं जात आहे. अजून किती नावं आहेत तर खूप नावं आहेत मंडळी. कोणी म्हणतंय प्रकाश बनकर, कोणी म्हणतंय पृथ्वीराज मोहोळ, कोणी म्हणतंय आदर्श गुंड, काका पवारांचा आणखी एक चेला आहे गणेश जगताप, याचंही नाव आहे. पण माझ्या दृष्टीनं ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेत ज्यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे, मॅटवर ज्याचा अनुभव दांडगा आहे, तो पृथ्वीराज बाबासाहेब पाटील इकडे येऊ शकतो. कौतुक डाफळे ज्याला आंतरराष्ट्रीय अनुभव आहे मंडळी, रेल्वे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नुकताच त्यानं कांस्य पदकाचा मान मिळवला आणि जो काका पवारांचा चेला आहे तो कौतुक डाफळे. खरं तर कौतुक डाफळे हा जेव्हा खेळतो ना तेव्हा आश्चर्य वाटतं. महाराष्ट्र केसरीचे पैलवान मंडळी तुम्ही बघाल ना, हे भले 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 मोठी 110 किलो, 120 किलो, 125 किलो, पण कौतुक डाफळे याचं वजन त्यांच्या तुलनेत खूप कमी असतं. हा साधारण 90च्या घरात असतो किंवा त्याच्याही खाली असतो, पण तो जबरदस्त चपळ आहे, त्याच्याकडे डाव आहेत, त्यामुळे भल्या भल्या पैलवानांना तो नक्की जेरीस आणू शकतो आणि त्याची ताकद त्यानं वारंवार दाखवून दिलेली आहे. असा कौतुक डाफळे काय पराक्रम गाजवतो त्याच्यावरही आपलं लक्ष राहील. आपल्याला जर मराठवाड्याकडनं कोणाची नावं घ्यायची झाली ना तर त्यांची नावं माझ्याकडे आहेत, पण ते किती मोठा पराक्रम गाजवतील, किती फेऱ्या पार करू शकतील याविषयी मात्र जाणकारांच्या मनात शंका आहे. जालन्याचा विलास डोईफोडे आहे, बीडचा अक्षय शिंदे. अक्षय शिंदे तर एकेकाळी तुफानी मल्ल म्हणून ओळखला जात होता. हा अक्षय शिंदे अजूनही वयाच्या 27-28 वर्षाचा आहे साधारण, पण तोही या महाराष्ट्र केसरीमध्ये आपला दबदबा राखून आहे आणि चांगली कामगिरी बजावू शकतो. रत्नागिरीकडनं खेळणारा संतोष दोरवड हा देखील या महाराष्ट्र केसरीमध्ये त्याच्याकडे आपलं लक्ष राहणार आहे आणि सगळ्यात ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं भारतीय कुस्तीत, महाराष्ट्राच्या कुस्तीत, हरिश्चंद्र बिराजदार यांचा सुपुत्र सागर बिराजदार याचंही आव्हान आहे. लातूरकडनं तो मॅटवर उतरणार आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी जिथं आहेत तिथं नेमकं काय घडेल हे सांगता येत नाही. पण जेव्हा मी केव्हा विचार करतो महाराष्ट्र केसरीचा, जेव्हा वरून बघायचं आहे, वरून कॅमेरा लावायचा आहे आणि काहीच नावांवर आपल्याला नाव केंद्रित करायचं आहे, तेव्हा जर शिवराज राक्षे नसेल तर मी अग्रहक्काने किंवा अग्रक्रमाने कुणाची नावं घेतली तर हर्षवर्धन सदगीर, त्याच्याबरोबरीनं सिकंदर शेख, त्याच्याबरोबरीनं किरण भगत, ही मंडळी महाराष्ट्र केसरीत मोठा पराक्रम गाजवू शकतात. त्याचबरोबरीने महेंद्र गायकवाड काहीतरी करू शकतो, बाला रफिक जबरदस्त कामगिरी करू शकतो, अशी सगळ्यांना नक्की नक्की आशा आहे. या महाराष्ट्र केसरीत जेव्हा शिवराज राक्षेसारखा पैलवान माघार घ्यावी लागली आहे त्याचवेळी आणखी एक रुखरुख माझ्या मनाला लागून राहिली मंडळी. आपल्या सगळ्यांचा लाडका, मातीत ज्याचा मोठं नाव आहे तो माऊली जमदाडे देखील आपल्याला या साताऱ्याच्या महाराष्ट्र केसरीत दिसणार नाही, कारण त्याला देखील दुखापत आहे, त्यामुळे त्यांना माघार घेतलेली आहे. सगळ्यात मागची जी 2019 सालची साधारण जानेवारी 2020मध्ये ती महाराष्ट्र केसरी झाली होती, पण 2019चा तो किताब होता आणि तो ज्यानं फायनलपर्यंत धडक मारली आणि ज्यानं कमालीच्या कुस्त्या केल्या, काका पवारांचा चेला, मातीत खेळणारा, तो म्हणजे शैलेश शेळके. या शैलेश शेळकेला देखील गुडघ्याची दुखापत आहे आणि म्हणूनच हा लातूरचा किंवा लातूरकडनं खेळणारा पठ्ठ्या यंदाच्या महाराष्ट्र केसरीत नसणार आहे. त्यानं केलेला बॅक थ्रोवर मिळवलेला विजय
हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं होतं. फायनलमध्ये त्याच्यासमोर हर्षवर्धन सदगीर होता, त्यामुळे ती लढत तशी काही फार मोठी दोघांनी केली नाही आणि त्यातलं हर्षवर्धन सदगीरला त्यांना मान दिला आणि हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता. पण शैलेश शेळके, माऊली जमदाडे, शिवराज राक्षे यांची अनुपस्थिती या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत, कुस्तीत आपल्याला जाणवणार आहे. पण सातारचे प्रेक्षक आणि अख्खा महाराष्ट्र देखील सज्ज झाला आहे ही महाराष्ट्र केसरी बघायला. कारण महाराष्ट्र केसरी हा अशी गोष्ट आहे ना, जिथं कुणी नसेल तरी दुसरा कोणीतरी अचानक हिरो बनेल ना आणि तो कुस्ती रसिकांची मनं जिंकून जाईल, हे याच्याविषयी मात्र खात्री देता येत नाही. त्यामुळे या महाराष्ट्र केसरीवर तुमच्या इतकंच मीही लक्ष ठेवू नये. या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं आपण रोज अशा गप्पा मारणार आहोत, किंबहुना सातत्यानं अशा गप्पा मारणार आहोत. तेव्हा प्रत्येक वेळी त्या गप्पा पाहायला, मला भेटायला तुम्ही विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.